नमस्कार शेतकरी मित्रांनो, 2-3 दिवस झाले धुवारी पडत आहे. आजही पण धुवारी पडली बघा. आणि आपल्या इकडे परिसरात पाणी पण आलेलं आहे शेतकरी मित्रांनो. तर पाणी आला लगेच धुवारी, तर या धुवारीचा या ढगाळ वातावरणाचा आपल्या हरभऱ्यावर नक्की परिणाम आहे. तर तो परिणाम कोणता हे बघा, आपल्या हरभऱ्यावर असं दड पडत आहे, असं ओलसर आहे पूर्ण हरभरा आहे बघा. तर याच धुवारीमुळे या दवाडमुळे आपल्या हरभऱ्यावर बुरशीजन्य रोगाचा जास्त प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो. तर याला रोखण्यासाठी आपण टिल्ट मारू शकतो. आणि शेतकरी मित्र कमेंट करतात फुलगड होत आहे, फुल नाही आहे, 55 दिवसाचा हरभरा झाला, 54 दिवसात झाला, 45 दिवसात झाला, फुल आहे नाही. तर त्याचे कारण हेच आहे, आपल्या जमिनीमध्ये जास्त ओलावा. जोपर्यंत ओलावा आहे तोपर्यंत आपल्याला शेतामध्ये फुल दिसणार नाही, कमी दिसणार. आणि ढगाळ वातावरण आणि धुवारी, तर याला आपण फवारणीसाठी झेप मारू शकतो शेतकरी मित्रांनो. आपण जर झेप मारलं तर फुलगळ होणार नाही आणि फुल येण्यास मदत होईल. जसं हे एकट दुकट आपल्या शेतामध्ये फुल दिसते तर फुलगळ होणार नाही शेतकरी मित्रांनो. आणि ज्या भागात जर जास्तच धुवारी पडली आहे आणि पाणी जर वरचा आलेला नसेल, तर बुरशीजन्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या भागात जास्त धुवारी पडत असेल त्या भागात शेतकऱ्यांनी थोडं हरभऱ्याला पाणी द्यायचं आहे, अर्धा घंटा शिपीद्वारे, जेणेकरून हे दवाड निघून जाईल आणि बुरशीजन्याचा प्रादुर्भाव रोखला जाईल शेतकरी मित्रांनो. आणि दुसरी गोष्ट आहे अडीसाठी आपण इमान. आणि थंडी जर पडत असेल, अति थंडी, कारण की प्रत्येक भागात वातावरण वेगवेगळं आहे. कोण्या भागात जास्त धुवारी आहे, कोण्या भागात जास्त थंडी आहे. जर थंडीमुळे ही पिकाची वाढ रोखते आणि फुलगड होते शेतकरी मित्रांनो, जास्त होते. तर यासाठी आपण संध्याकाळी थोडंसं कुटार, सोयाबीनचं कुटार, काही काळी कचरा पेटून थोडंसं शेतामध्ये धुकं तयार करून गरमाहट तयार राहील आणि जेणेकरून वातावरणात गरमाहट राहील आणि आपल्या पिकाचे संरक्षण होईल शेतकरी मित्रांनो. तर आज हेच माहिती होती शेतकरी मित्रांनो. तुम्हाला हा प्लॉट कसा वाटला नक्की लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो. तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आपला व्हिडिओ येतच आहे 6 वाजता. तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो.